नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी असं म्हटलेलं आहे, देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. आपल्या या शरीराच्या 3 अवस्था असतात. एक तर बालपण, तरुणपण आणि वृद्धपण, म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण. बघा प्रेक्षक हो, बालपणातले तरुणपणातले प्रश्न वेगळे असतात, पण ज्या वेळेला आपण आरोग्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की वृद्धापकाळातले प्रश्न हे वेगळे आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या म्हातारपणी आपण कसं टिकवायचं हा एक मोठा प्रश्न असतो. आणि हा प्रश्न केवळ त्या वृद्धांचा नाही तर समाजाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच या वृद्धांच्या आरोग्य सेवेबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल? स्वतंत्र वॉर्ड उभारता येईल का? स्वतंत्र कक्ष उभारता येईल का? किंवा त्यासाठी काही वेगळी व्यवस्था आपल्याला करता येईल का? यासारखे प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होत असतात. आणि म्हणूनच आज आपण याच विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपल्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये विशेष निमंत्रित केलंय. त्यांनी जेरियाट्रिक मेडिसिन अर्थात वृद्ध आरोग्य सेवा यामध्ये विशेष संशोधन केलंय. आणि म्हणूनच वृद्धांच्या शारीरिक मानसिक आरोग्याच्या संदर्भातले आणि त्यांना जी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते त्या संदर्भातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं या कार्यक्रमात आज आपण घेणार आहोत. म्हणूनच आपण स्वागत करूयात डॉक्टर अनिता बसवराज यांचं. डॉक्टर, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिता बसवराज यांनी आपलं MD मेडिसिनचं शिक्षण आणि DNB मेडिसिनचं शिक्षण पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयातच केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या आता सध्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्याच वैद्यकीय विभागामध्ये म्हणजे मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. सांगायची विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये पहिली जेरियाट्रिक OPD ही त्यांनी सुरू केलेली आहे, त्याचं क्रेडिट त्यांना जातं. त्याचप्रमाणे जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया याच्या त्या संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत. पदवी आणि पदवीपूर्व असे जे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्या शिकवतातच. आणि त्यांनी जेरियाट्रिक मेडिसिनचा जो PG डिप्लोमा असतो त्यामध्ये देशामध्ये त्या पहिल्या आल्या आणि राष्ट्रीय सुवर्ण पदकाच्याही मानकरी ठरलेल्या आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख आत्तापर्यंत प्रकाशित झालेत. जवळपास 60 पेक्षा जास्त लेख त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. आणि अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा त्यांनी सादरीकरण अर्थात प्रेझेंटेशन केलेलं आहे. आज आपण एक वेगळा विषय त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे वृद्ध आरोग्य सेवा अर्थात जेरियाट्रिक मेडिसिन. डॉक्टर, या विषयाची सुरुवात करताना मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की वृद्धांच्या या आरोग्य सेवेकडे किंवा आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? या वयोगटातली जी माणसं आहेत यांच्याकडे विशेष सेवा देण्याची गरज याच्यासाठी आहे की लाईफ एक्सपेक्टन्सी पूर्ण जगामध्ये इन्क्रीज झालेली, वाढलेली आहे. आधी कसं होतं, 1980च्या साली आपल्या भारतामधली लाईफ एक्सपेक्टन्सी जवळपास 54 किंवा 54 वर्षाची होती. आता 25 वर्षाच्या नंतर आपल्या पूर्ण जगभरामध्ये लोक कमीत कमी 70 ते 73 वर्षापर्यंत जगतात. हे कशामुळे झालं आहे की आपली आरोग्य सेवा खूप सुधारलेली आहे, लोकांचं राहणीमान चांगलं झालेलं आहे आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जे आपण म्हणतो आणि ट्रीटमेंट पद्धती याच्यामध्ये फार प्रगती झाल्यामुळे लोक जे 54 वयापर्यंत आधी जगायचे ते आता 70 ओलांडतात. कित्येक जण आहे ते 80 किंवा 90 वर्षाचे होतपर्यंत सुद्धा निरोगी राहतात
ॲक्टिव्ह राहतात. वा. तर या वयोगटातल्या लोकांसाठी विशेष सेवा आणि त्यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. म्हणजे एज स्पेसिफिक ट्रीटमेंट आणि होलिस्टिक मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. खूप आधी पूर्वी जे लहान मुलांचे आजार होते ते एकच डॉक्टर सांभाळायचे, ॲडल्ट मेडिसिनमध्येच होते. बरोबर. पण जसं जसं ते ॲडव्हान्स झालं, पीडियाट्रिक मेडिसिन हे वेगळं झालं. कारण की लहान मुलांचे आजार पण याच्यावरती खूप प्रगती झाली. त्याचप्रमाणे कारण की 60 पेक्षा जास्त वयाचे लोक जास्त वर्ष जगतात, त्यांचे जे एज स्पेसिफिक प्रॉब्लेम्स आहेत त्याला रिलेट करण्यासाठी, त्याच्यावर चांगला संशोधन व्हावा म्हणून आणि त्यांना चांगली ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंट मिळण्यासाठी हे जिरियाट्रिक वयोगटातल्या लोकांकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अगदी. आणि पुढच्या 25 वर्षात म्हणजे 2050 पर्यंत पूर्ण वर्ल्ड पॉप्युलेशन 20% लोक हे 60 वर्षाच्या वर राहणार आहे. मग ते हेल्दी राहायला पाहिजे आणि आपल्या सोसायटीसाठी त्यांचा उपयोग व्हायला पाहिजे. हे मेन त्याचं एम आहे की त्याच्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करणे आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं जरुरी आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीतच आयुर्मर्यादा, वयोमान हे वाढलंय आणि ते वाढलेलं वयोमान हे निरोगी असलं पाहिजे. म्हणजे तो आपला काळ निरोगी राहिला पाहिजे यासाठी खरं तर आपण हे कार्य करतो. पण मला आता सांगा, जेरियाट्रिक मेडिसिन या अंतर्गत नेमकं काय काय येतं किंवा याचा नेमका अर्थ काय? जे आपण 12 वर्षाच्या वरचे किंवा 18 वर्षाच्या वरचे जे आपण औषधोपचार करतो त्याला औषध वैद्यक शास्त्र असं म्हणतात, मेडिसिन असं म्हणतो. बरोबर. त्याच्यामध्ये जे 60 वर्षाच्या वरचे आहे त्यांच्याकडे जर आपण विशेष लक्ष दिलं तर त्याला जिरियाट्रिक मेडिसिन असं म्हणतात. ओके. म्हणजे 60 वर्षाच्या वरचं वयोगट त्याला जेरियाट्रिक. हो. कारण की त्याच्या औषधी पद्धतीमध्ये फार फरक आहे. जेव्हा आपल्याला डोकं दुखतं, पोट दुखतं किंवा खोकला येतो तर आपण जेव्हा दवाखान्यामध्ये जातो तर डिझीज स्पेसिफिक ट्रीटमेंट दिली जाते. बरोबर. किंवा छातीमध्ये दुखतं किंवा पोटामध्ये दुखतं तर जो दुखापत असतो त्याच्या डायरेक्शनमध्ये ती ट्रीटमेंट दिली जाते. खरं. पण जेव्हा एल्डरली व्यक्ती 60 पेक्षा जास्त वर्षाचा जो व्यक्ती आहे तो गेला त्याला होलिस्टिक मॅनेजमेंट दिली जाते. त्याचं मेंटल ॲस्पेक्ट, सोशल ॲस्पेक्ट, तो डिपेंडंट नाही राहायला पाहिजे, त्याला इनकॉन्टिनन्स नको व्हायला, त्याचं जेवण व्यवस्थित पाहिजे, तो अंथरुणावर खूप दिवस राहायला नको, त्याची मोबिलिटी वाढायला पाहिजे, त्याचं सोशल कॉन्टॅक्ट्स परत वाढायला पाहिजे, त्याची स्मरणशक्ती तशीच राहिली पाहिजे. हे सगळ्या ॲस्पेक्ट्सवर लक्ष दिलं जातं. तर त्याला आपण जिरियाट्रिक मेडिसिन म्हणतो. तर औषध वैद्यक शास्त्र विभागाचा जो एक छोटा भाग आहे तो जिरियाट्रिक मेडिसिन आहे आणि त्याला पुढे नेण्यासाठी, त्याच्याबद्दल समजून घेण्यासाठी फार आवश्यकता आहे. जगभरात मध्ये याची सुरुवात कधी झाली आणि आता भारताचं तर तुम्ही सांगताय, तर या कंपॅरिझन मध्ये काय त्याचा इतिहास आहे? जगभरामध्ये हे याच्याबद्दल अशी माहिती आहे की तिथे जिरियाट्रिक क्लिनिक्स भरपूर ठिकाणी आहे. पाश्चात्य देशामध्ये तर जिरियाट्रिक मेडिसिन खूप ॲडव्हान्स झालेलं आहे, त्याच्यावरचे रिसर्च झालेले आहे आणि त्याचे बायफर्केशन्स पण झालेले आहे. म्हणजे जिरियाट्रिक मेडिसिन सारखं जिरियाट्रिक सर्जरी, जिरियाट्रिक ॲनेस्थीशिया आणि मग त्याचे फॉल्स क्लिनिक, पार्किन्सन्स क्लिनिक, अल्झायमर्स क्लिनिक असे खूप सारे प्रकार आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट तिथे झालेले आहे. तर आता हे जर असं असेल तर आपल्या इथे सुरुवात तरी व्हायला पाहिजे. नक्कीच. तर जिरियाट्रिक मेडिसिनची सुरुवात झाली आणि परत काय होतं की जसं व्यक्तीचं वय वाढतं तर त्याला एकच प्रॉब्लेम नसतो. त्याला डोळ्यांनी दिसत नाहीये किंवा कानांनी ऐकू येत नाहीये किंवा तोल जातो आहे, तर तो प्रत्येक ओपीडी मध्ये नाही जाऊ शकत, वेगवेगळ्या असं नाही जाऊ शकत. कारण की एकदा ते हॉस्पिटलमध्ये आले तर त्यांची तपासणी पटकन झाली पाहिजे आणि ते पटकन घरी गेले पाहिजे. तर एका अम्ब्रेलाच्या खाली हे सगळे उपलब्ध असले तर एकाच ठिकाणी जेव्हा एकाच व्यक्तीची पूर्ण तपासणी आणि ट्रीटमेंट होते, तो हा कन्सेप्ट आहे जिरियाट्रिक मेडिसिनचा. आणि जर तो व्यक्ती आला आणि ओपीडी मध्ये जर खूप गर्दी असली तर त्याच्या पेपरसाठी वेगळी रांग, त्याला बसण्यासाठी वेगळी जागा आणि त्याला प्राधान्य दिलं पाहिजे ट्रीटमेंटसाठी. तर असं जर असेल तर त्याची हेल्थ सुधारू शकते आणि त्याला दवाखान्यात यायला भीती नाही वाटणार आणि वेळ नाही जाणार.
अतिशय महत्वाचं आहे मॅडम तुम्ही हे सांगताय, कारण आजूबाजूला आपण हे सगळं बघत असतो आणि त्यांचा जो वेळ जातो किंवा त्यांना जे तिथे थांबावं लागतं यासाठी ते कंटाळून जातात. मला असं वाटतं जेरियाट्रिक मेडिसिन हा विषय जो आहे तो त्या वृद्धांच्या आरोग्याला अतिशय संवेदनशीलपणे हाताळतोय, म्हणजे सेन्सिबली हाताळतोय, सेन्सिटिव्हली पण हाताळतोय, दोन्ही अर्थाने. आणि त्यामुळे त्यांना त्याचा फायदा घेण्याची उत्सुक होतील ते जास्तीत जास्त. जेव्हा आपण इंटरनल मेडिसिनचा विचार करतो आणि जेरियाट्रिक मेडिसिनचा विचार करतो, या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? जसं आपण आता बोललो की इंटरनल मेडिसिन हे डिझीज स्पेसिफिक असतं. जो आजार झालेला आहे त्याचं निदान करणं, त्याला ट्रीट करणं, त्याचं मॅनेजमेंट करणं याच्यावर फोकस करतं. आणि जिरियाट्रिक मेडिसिनमध्ये त्याचं मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, अजून त्याच्यासोबत त्याला काय त्रास आहे, त्याचं सोशल आउटलुक, हे सगळं सांभाळायची कपॅसिटी त्या जिरियाट्रिक क्लिनिकला हवी, इन्क्लुडिंग सोशल वर्कर अगदी, आणि त्यांची फिजिओथेरपी, त्यांचे डेंटल प्रॉब्लेम्स, त्यांचं न्यूट्रिशन, हे सगळं एकाच ठिकाणी व्हायला पाहिजे. ॲडल्टसाठी असं सगळं करायची गरजच नसते मुळात. पण जसं जसं वय वाढतं एखाद्या व्यक्तीचं, ते एज स्पेसिफिक ट्रीटमेंट त्याला मिळावी, हेच जेरियाट्रिक मेडिसिनचं कन्सेप्ट आहे. वा वा वा. प्रेक्षक हो, आपल्या मनात पण जेरियाट्रिक मेडिसिन बद्दल अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण उत्तरं घेणार आहोत. पण घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अनिता बसवराज यांच्याशी आणि आपला विषय आहे जेरियाट्रिक मेडिसिन अर्थात वृद्ध आरोग्य सेवा. तुम्ही फार साध्या सोप्या शब्दात आम्हाला अतिशय सुंदर हा फरक उलगडून दाखवला की इंटरनल मेडिसिन आणि जेरियाट्रिक मेडिसिन म्हणजे नेमकं काय आहे. आणखी एक शब्द नव्याने ऐकलेला आहे, तो म्हणजे जेरंटॉलॉजी. तर जेरंटॉलॉजी आणि जेरियाट्रिक मेडिसिन यामध्ये नेमका काय फरक आहे तो आम्हाला समजावून सांगा ना. जेरॉन्ट्रोलॉजी हा बेसिक सायन्सचा विषय आहे. जिरियाट्रिक मेडिसिनमध्ये आपण औषध पद्धती जी आहे पेशंटची, त्यांचं ट्रीटमेंट, मॅनेजमेंट, डायग्नोसिस याच्यावर भर देतो. पण जसं आपलं MSc न्यूट्रिशन आहे किंवा दुसरा कोणता विषय आहे, असं जिरॉन्ट्रोलॉजी हा फार मोठा विषय आहे, त्यातला जिरियाट्रिक मेडिसिन एक भाग आहे. त्या जिरॉन्ट्रोलॉजीमध्ये बायोलॉजी ऑफ एजिंग किंवा कोणाचं वय का वाढतं, ते पुढे ढकलता येतं का एज किंवा त्याच्यातले जे रिसर्च असतात, रिसर्च पद्धती असतात, किंवा जिरियाट्रिक न्यूट्रिशन असतं, जिरियाट्रिक फिजिओथेरपी असतं. तर बेसिकली थिअरीज ऑफ एजिंग, की व्यक्ती का एजनी वाढतो, या सगळ्यावर जेव्हा रिसर्च होतो याला जिरॉन्ट्रोलॉजी म्हणतात. आणि जिरियाट्रिक मेडिसिन त्यातला पेशंट डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंट याच्यावर फोकस करतो. तर हा खूप विशाल विषय आहे आणि भरपूर जण याच्यावरती काम करू शकतात. आणि मला असं वाटतं की एकंदरीतच आपला वृद्धापकाळ हा जास्तीत जास्त बायोलॉजिकली नंतर यावा, लांबावा असं प्रत्येकालाच वाटतं आणि होऊ शकतं. ते आपण जो म्हणलात की तो एक मोठा व्यापक विषय आहे. आणि त्यातल्या आरोग्य सेवेच्या संदर्भात, चिकित्सेच्या संदर्भात किंवा उपचारांच्या संदर्भात म्हणजे जेरंटॉलॉजी, जेरियाट्रिक मेडिसिन. अगदी बरोबर. याच वृद्ध आरोग्य सेवेच्या संदर्भात 1 ऑक्टोबर हा दिवस महत्वाचा आहे असं आम्ही ऐकलं. तर या 1 ऑक्टोबर दिवसाचं काय नेमकं महत्व आहे? 1 ऑक्टोबरला इंटरनॅशनल डे फॉर एल्डरली असं म्हटलं जातं. जसं काही काही ठिकाणी रिटायरमेंट 60 वर्षाला होते. 60 वर्षाचा एक दिवस कमी असताना तो व्यक्ती काम करत असतो. ही स्किल्ड, त्यांनी सगळं स्किल अक्वायर केलंय, नॉलेज अक्वायर केलंय, मोस्ट स्किल्ड पर्सन आहे. खरंय. आणि 60 वर्षाचं होऊन एक दिवस झाला तर तो रिटायर होतो. मग त्यांनी जे शिकलेलं आहे त्याचं स्किल, त्याचं इंटेलिजन्स, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं काय होणार? तर त्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे. तर त्याच्यामुळे 1 ऑक्टोबरला यांचे स्किल्स, यांचा एक्सपिरियन्स, त्यांची डिग्निटी, त्यांचे सोशो इकॉनॉमिकल स्टेटस, ते काय करू शकतात सोसायटीसाठी, याच्यावरती केंद्रित जे काही प्रोजेक्ट्स असतात हे दाखवण्यासाठी 1 ऑक्टोबर एल्डरली डे म्हणून साजरा केला जातो. अरे वा. म्हणजे ओल्ड पीपल किंवा जिरियाट्रिक पीपल हे बर्डन नाही आहे, ते स्किल्ड आहे, हायली नॉलेज्ड आहे.
अनुभवी आहे आणि जिथे लहानांना एखाद वेळेस अडचण येईल ते सोडवू शकतात. तर भरपूर देशामध्ये ह्या लोकांचा खूप महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टिंग केली जाते बाय चॉईस. आणि मी पण असं पाहिलेलं आहे की लहान मुलांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, बँकांमध्ये हे खूप सारे जण आणि छान व्यवस्थापन करून आउटपुट देतात. तर या डिग्निटीसाठी हा एल्डरली डे स्थापन करण्यात आला, कारण की 60 वर्षाच्या पुढची लाईफ जी आहे ती खूप मोठी असू शकते आणि लोक 90 वर्ष 95 वर्षापर्यंत पण ॲक्टिव्ह राहू शकतात. तर त्यांना रिस्पेक्ट मिळण्यासाठी, त्यांच्या फायनान्शियल सोशल स्टेबिलिटीसाठी, त्यांना अब्यूज होऊ नये याच्यासाठी हा दिवस पाळला जातो. वा, खूपच महत्वाची संकल्पना आहे की वृद्धापकाळ सुद्धा एका ठराविक डिग्निटीने व्हावा, त्यांना एक त्यांचं स्थान असावं, यासाठी हा दिवस पाळला जातो. पण मग मला एक सांगा मॅडम की या दिवसाचं, या वर्षीचं असं काही थीम किंवा या वर्षीची काही संकल्पना, या वर्षी ठरवलेलं काही उद्दिष्ट असं आहे का? दरवर्षी ते बदलतं का? दरवर्षी एक वेगळी वेगळी थीम असते. तर या वर्षाची थीम अशीच आहे की थिंक लोकली आणि ग्लोबली. लोकलसाठी या लोकांची कसा उपयोग करून घेता येईल आणि ग्लोबल पूर्ण मंच, पूर्ण जगामध्ये यांचा काय उपयोग होईल याच्यावर फोकस करण्याची ती थीम आहे. तर हे लोक असं म्हणतात की आमचे जे ॲप्टिट्यूड आहे याचा उपयोग झाला पाहिजे, आमचे जे स्किल्स आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि आम्हाला तो रिस्पेक्ट लोकांकडनं अपेक्षित आहे. हा या वर्षीच्या थीमचा अर्थ आहे. वा, फारच छान. आणि मला असं वाटतंय का मोठ्या आणि उदात्त अशा उद्दिष्टांनी हे काम चाललेलं आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. खरं हाच तर आपल्या कार्यक्रमाचाही उद्देश आहे. मला एका विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय, ते म्हणजे वृद्धांचे नेमके, आता इतकी वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात, तर वृद्धांचे असे नेमके कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला जाणवतात? तर हे जे महत्त्वाचे मुद्दे आहे त्याला आपण जायंट्स म्हणतो, जिरियाट्रिक जायंट्स म्हणतो. आणि हे खूप वर्षापूर्वी आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे, कारण की त्यावेळेस पण लोक खूप वर्ष जगायचे, जसे आपले ऋषीमुनी आहेत आणि आपले प्रॉमिनंट पब्लिक फिगर्स आहेत जे यंगस्टर्सला पण लाजवतील असे कामं करतात, खूप एनर्जेटिक असतात. तर हे जायंट्स म्हणजे इमोबिलिटी, म्हणजे त्यांनी एका ठिकाणी बसून नाही राहिलं. फॉर एक्झाम्पल जर कोणाचं फ्रॅक्चर झालं तर तो चेअर बाउंड होतो किंवा बेड बाउंड होतो. तर हे एक मोठं जायंट आहे की त्यांनी पडायला नको, इमोबिलिटी त्याला म्हणतो आपण. इनस्टेबिलिटी दुसरा एक जायंट आहे, म्हणजे चालताना तोल नको जायला. जर तोल जाणार असेल तर ते आयडेंटिफाय आपल्याला करता आलं पाहिजे. तिसरं असं आहे इनकॉन्टिनन्स, त्यांना कधी कधी लघवी सांभाळता येत नाही, त्याच्यामुळे ते घराच्या बाहेर जात नाही. आणि चौथं म्हणजे त्यांना इम्पेअरमेंट ऑफ मेंटल स्टेटस होऊ शकतं, विसरू शकतात, स्मरणशक्ती जी कमी होऊ शकते. तर हे आयडेंटिफाईड जायंट्स आहे. याच्यामध्ये मग अजून खूप सारे जायंट्स ॲड केलेले आहे, पण प्रामुख्याने या 4 वर आपण फोकस करतो जिरियाट्रिक ओपीडी मध्ये, कारण की त्यांना लवकर जर आपण लक्षात आलं, पडल्यानंतर काय करणार, ते पडायलाच नको. तर त्याच्या आधी जे काही आपल्याला करता येईल याचं स्क्रीनिंग, त्याचं मॉडिफिकेशन्स, हे आपण या जिरियाट्रिक याच्यामध्ये करू शकतो. त्यांना हिस्ट्री घ्यायची पद्धती, त्यांचे सिम्पटम्स, सायन्स हे ॲडल्ट मेडिसिनपेक्षा खूप वेगळे असतात. तर त्याच्यामुळे ते प्रशिक्षण आपल्याला द्यावं लागतं आणि त्याच्या अंतर्गत हे जे एल्डरली आहे यांचं ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंट आपण व्यवस्थित करू शकतो. तर फॉल्स क्लिनिक, मेंटल स्क्रीनिंग क्लिनिक, एन्झायटी क्लिनिक्स असे छोटे छोटे उपचार पद्धती आणि डायग्नोस्टिक पद्धती जिरियाट्रिक मेडिसिनमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हे जे व्यक्ती आहे जे 60च्या वर आहे त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्रास होऊ नये याचा तात्पर्य आहे. खूप महत्त्वाचे 4 प्रश्न तुम्ही सांगितलेत. त्यातला जो पहिला होता पडण्याचा, की या वेळेला त्यांचं पडले एकदा की ते परत एकदा रिपेअर होणं फार अवघड असतं आणि मग त्यांना एका जागी बसून राहायला लागतं. तर त्याच प्रश्नाकडे मला वळायचंय की पडण्यापासून या वृद्धांनी स्वतःला कसं रोखलं पाहिजे?
तर पडणं हे घरामध्ये सुद्धा असू शकतं. हो हो, अगदी किंवा बाथरूम मध्ये तर बाहेर- पडल्याची बऱ्याच yes. घटना घडतात. आणि घराच्या बाहेर तर असूच शकतं. तर जर अंधार झाला तर कधी कधी यांना दिसत नाही आणि त्याच्यामुळे पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण एक टग टेस्ट नावाची एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये आपण मोबिलिटी कशी आहे एल्डरलीची हे OPD मध्ये स्क्रीन करतो. टक टेस्ट. हा म्हणजे टाइम टू गेट अप अँड गो टेस्ट. म्हणजे आपण तिथे बघतो की तो व्यक्ती उभा राहू शकतो का, चालू शकतो का आणि वापस खुर्चीवर येऊ शकतो का. याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी स्क्रीन करतो आणि त्याच्यामध्ये जर ते करू शकले नाही तर हार्टचा विकार आहे का, न्यूरोलॉजीचा प्रॉब्लेम आहे का, हे सगळं पाहण्यात येतं. तर नॉर्मली जेव्हा एल्डरली व्यक्ती OPD मध्ये येतो तर पायापासून तर डोक्यापर्यंत त्याची एक्झामिनेशन उलट्या डायरेक्शननी केली जाते. म्हणजे कधी कधी मोजे ढिले आहे, चप्पल बरोबर नाही आहे, म्हणून नाही पडू B12 डेफिशियन्सी आहे म्हणून पण ते पडू शकतात. किंवा घरामध्ये उंच खाली पायरी आहे, किंवा सतरंजी मधली दोरी बाहेर गेलेली आहे, किंवा रस्त्यामध्ये वायर आहे, असे काही छोटे छोटे गोष्टी असतात. त्याच्यामध्ये आपण ते स्क्रीनिंग करतो, त्याचं एक क्वेश्चनेअर तयार करतो आणि हा परत व्यक्ती पडला नाही पाहिजे याच्याकडे आपण लक्ष देतो. कारण की त्यांचे हाड आधीच कुचके झालेले असतात आणि त्यामुळे जर फ्रॅक्चर झालं तर त्यांना फिक्स करणं जरा अवघड असतं. तर प्रिव्हेन्शन ऑफ फॉल्स आणि टेकिंग केअर ऑफ मोबिलिटी हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे जिरियाट्रिक मेडिसिनचा. खरंय, म्हणजे पडण्यापासून त्यांचा बचाव करायचा आणि त्यांना जास्तीत जास्त हालचाल कशी करता येईल याकडे यासाठी प्रयत्न करायचा. फारच महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जे महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की त्या पद्धतीने त्यांचं स्क्रीनिंग केलं जातं, हेही खूप महत्त्वाचं आहे. की एकंदरीतच त्यांना आपला आत्मसन्मान राखून, ज्याला आपण डिग्निटी म्हणतो, तसं जगता आलं पाहिजे. प्रेक्षक हो, आपला आत्मसन्मान राखून जगणं आणि उत्तम आरोग्यासकट जगणं ही खरं तर वृद्धापकाळाची गरज आहे. आणि आणखीनही आपण या विषयावर चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अनिता बसवराज यांच्याशी आणि आपण चर्चा करतोय की वृद्धापकाळामध्ये नेमके कोणकोणते प्रॉब्लेम्स असू शकतात आणि त्यावर आपण नेमकी मात कशी करायची. डॉक्टर, तुम्ही महत्त्वाचं सांगितलं की पडायला नाही पाहिजे वृद्धांनी, आणि त्यासाठी तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे आणि याशिवाय तुमच्या डिपार्टमेंटमध्ये त्यासाठी कसं स्क्रीनिंग केलं जातं. तर या संदर्भात वृद्धांचा आणखी एक प्रश्न असतो, तो म्हणजे स्मृतिभ्रंश किंवा स्मरणशक्ती कमी होतं, आठवणं कमी होतं, विस्मरण होतं. तर या संकटाला किंवा या अडचणींना त्यांनी नेमकं कसं हँडल करायचं. तर साधं चाब्या विसरलो किंवा काहीतरी छोटं विसरलो याचा अर्थ डिमेन्शिया असा नाही आहे. जेव्हा व्यक्तीचं वय वाढतं तर हे विसरणं हा त्याचा भागच आहे असं धरून चालायचं नाही. कारण की ते ट्रीटेबल असतं आणि त्याच्यामुळे जेव्हा असा प्रश्न घेऊन व्यक्ती आमच्या OPDत येतो, आम्ही त्यांचं डिमेन्शिया स्क्रीनिंग करतो की खरंच याला लॉंग टर्म डिमेन्शिया सारखा आजार आहे का, की हा साधा सुधा विसरून जायची सवय आहे. तर जे वॉर्निंग साइन्स असतात, म्हणजे कपडेच व्यवस्थित घालत नाहीये, घरातनं हरून जात आहे, रस्ता विसरून जात आहे, तर हे खरे साइन्स असतात. पण कारण छोटे छोटे गोष्टी जे घरामध्ये आपण अपॉइंटमेंट मिक्सअप करतो किंवा विसरून जातो, हे असा खूप मोठा आजार आहे असं नाहीये. डिमेन्शियासाठी एक ट्रीटेबल डिमेन्शिया म्हणजे ज्याचा इलाज होऊ शकतो याच्यासाठी स्क्रीनिंग करणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आमच्याजवळ वेगवेगळे टेस्ट असतात, त्याला आम्ही मिनिकॉक टेस्ट करतो. त्याच्यामध्ये आम्ही बघतो की खरंच या व्यक्तीला म्हणजे डिमेन्शिया झाला आहे का, आणि जर झाला असेल तर त्याची आपण तपासणी करून त्याला दुरुस्त करू शकतो का, किंवा त्याला पुढे अजून जास्त त्रास नको व्हायला याच्यासाठी काही आपण उपाय योजना करू शकतो का. पण तो आमच्या दवाखान्यात पोचला तर पाहिजे, मग आम्ही त्याला मदत करू शकतो. तर डिमेन्शिया आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिमेन्शिया आणि फॉल्स हा एक खूप मोठा विषय आहे, ज्याच्यामुळे आपण या लोकांसाठी बरंच काही करू शकतो आणि खूप त्रास होणार नाही
याच्यासाठी पण आपण उपाय करू शकतो आणि त्यांना गायडन्स पण करू शकतो, त्यांना आणि त्यांच्या केअर गिव्हरला. बरोबर हे फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यांचं वय वाढलेलं असतं त्यांना जे OPD मध्ये घेऊन येतात, घेऊन जातात, त्यांच्यासोबत राहतात, याला आपण केअर गिव्हर म्हणतो. वा, त्यांची तब्येतीकडे पण लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. खरं. तर एल्डरली तर आहेच, पण केअर गिव्हर हेल्थ हा एक खूप मोठा जिरियाट्रिक मेडिसिनचा कन्सेप्ट आहे, जो आपण लक्षात घेऊन या लोकांची ट्रीटमेंट करतो. अगदी फार महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय. एकतर साधं गोष्ट ही विचारण्याची सवय वेगळी आणि डिमेन्शिया वेगळा, ह्यातच एक महत्वाचं आपण तुम्ही सांगितलं की ह्यात फरक एकतर कळला पाहिजे. आणि तुम्ही एक गोष्ट महत्वाची सांगितलीत की वेळेवर त्या ठिकाणी पोहोचणं, डॉक्टरांकडे पोहोचणं हे सुद्धा महत्वाचं, तरच पुढची ट्रीटमेंट शक्य आहे. तर प्रेक्षकांना सुद्धा हा निश्चितच महत्वाचा मेसेज आहे की आपल्याला जर असे काही सायन्स दिसत असतील तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे पोहोचून उपचार करून घ्यायला सुरुवात करणंही महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाचा प्रॉब्लेम जो असतो त्यांचा तो म्हणजे शारीरिक कमकुवतपणा. कसं असतं, तारुण्यामध्ये किंवा नंतर सुद्धा आपल्यामध्ये बरीपैकी शारीरिक ताकद असते, पण जसं वय वाढतं तसा विकनेस यायला लागतो आणि मग नको वाटतं काही करायला, हालचाल नको वाटायला लागते. यावर नेमकं काय करायचं? हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला आम्ही सार्कोपिनिया म्हणतो. पण ते होऊ नये म्हणून ते व्यक्ती 30 किंवा 40 वर्षाचा असतो त्याच वेळेस उपाय करायचा असतो. त्याच्यामध्ये असं कन्सेप्ट आहे की तुमचे पाय ते स्ट्रॉंग ठेवायचे, त्याच्या मसल्समध्ये वीकनेस येऊ द्यायचं नाही. वेट बेरिंग ॲक्टिव्हिटीज, वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग हे आधीपासूनच करत राहिलो तर हा वीकनेस जाणवतच नाही. आणि त्याच्यामुळे हे जे मसल्स आहे ते सार्कोपिनिया होत नाही. पण जर झालंच तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे उपाय आहे. तर जेव्हा वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो, डंबल्स घेऊन आपण एक्सरसाइज करतो किंवा आपण रॅकेट घेऊन खेळतो, तर हे जे वेअर अँड टेअर होतं त्याच्यामध्ये हे मसल्स अजून स्ट्रॉंग होतात. तर ॲक्टिव्हिटी अशी त्यांच्यासाठी डिझाईन झाली पाहिजे की त्यांना हे वीकनेस किंवा काही होणारच नाही. आणि याची तयारी आपण 30, 35, 40व्या वर्षापासूनच चालू करायला पाहिजे. आणि ज्यांच्यामध्ये हे करता नाही आलं तर जेव्हा आपण त्याचं निदान करतो तेव्हापासनं तरी आपण पायाचे निदान मसल स्ट्रॉंग करणं जरुरी आहे. म्हणजे पडायचे प्रॉब्लेम्स, इमोबिलिटीचे प्रॉब्लेम्स हे सगळे कमी होऊ शकतात. वा, किती महत्वाचा प्रश्न आणि किती महत्वाची ही माहिती आहे की आपल्याला जे सारखं वाटतं की वृद्धांचे प्रश्न म्हणजे वृद्धांचे प्रश्न असतात, पण त्याची सुरुवात खरं तर याच 30, 35, 40तच झालेली असते. हे पण महत्वाचं. आणि ते जर त्यावर मात वृद्धापकाळी करायची असेल तर तुम्हाला प्रयत्न आधीपासून करायला पाहिजेत. खरंच महत्वाचं आहे ही गोष्ट. आणखी एक मला आठवतं मॅडम की आपण जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला सकाळच्या वेळेमध्ये आपण व्यायाम करायचो, ग्राउंडवर जायचो. एकंदरीतच सकाळची वेळ ही महत्वाची असते. आणि तुमच्या बोलण्यात मध्ये एकदा असं आलं होतं की हाडांचा ठिसूळपणा हा जो एक ऑस्टिओपोरोसिस आपण ज्याला म्हणतो, तो आजार हा अगदी शाळेच्या वयात त्याची मुळं असतात. हा काय संदर्भ आहे किंवा हा काय संबंध आहे? आम्ही असं म्हणतो की ऑस्टिओपोरोसिस इज अ पीडियाट्रिक डिझीज विथ अ जिरियाट्रिक कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे त्याची सुरुवात शाळेमध्येच झाली असते. आपण आपल्या मुलांसाठी किती इन्व्हेस्टमेंट करतो, तर हेल्थ इन्व्हेस्टमेंट हा एक खूप मोठा कन्सेप्ट आहे. हे जे आपले हाडं आहे हे लिव्हिंग टिश्यू आहे. ते म्हणजे इट इज अ लिव्हिंग टिश्यू. त्यांची वाढ होत असते. त्यांच्यामध्ये जे कॅल्शियम डिपॉझिशन होतं त्याच्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते. तर आपल्याला जर आठवत असेल तर दूध पियायचं, सकाळच्या उन्हामध्ये खेळायचं, हे जे महत्त्वाचे घटक होते त्याच्यामुळे आपले हाडं स्ट्रॉंग होतात. आणि हे जे डिपॉझिशन झालेलं असतं कॅल्शियमचं हे सकाळच्या खेळण्यामध्येच होतं. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या उन्हामध्ये नाही होत. ते सकाळचं 9च्या आधीचं जे ऊन असतं जेव्हा आपण पीटी करायचो, पळायचो, धावायचो, सूर्यनमस्कार घातले जायचे, दूध पिऊन जायचो, कॅल्शियम ज्याच्यामध्ये जास्त आहे असे फळं खायचो, तर याच्यामुळे ते हाडं स्ट्रॉंग होतात. आणि 14 किंवा 16 वर्षापर्यंत मॅक्सिमम कॅल्शियम डिपॉझिशन हाडामध्ये झालेली असतात. 14 ते 16 पर्यंत झालेली असतात. त्याच्यानंतर हळूहळू काही प्रमाणात
ते कॅल्शियम त्याच्यातनं बाहेर निघत असतं. आणि जर 80 किंवा 70 वर्षी ऑस्टिओपोरोसिस झाला म्हणजे त्या व्यक्तीनी जेव्हा तो लहान होता बरोबर खेळला नाहीये किंवा सनशाईन, विटॅमिन डी किंवा कॅल्शियम त्याला अपुरी मिळालेली आहे. तर जर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस नको आहे तर लहानपणी मुलांच्या खेळण्याकडे लक्ष द्या. साधे साधे खेळ, असे खूप मोठे खेळ नाही, पण मोकळ्या मैदानातले खेळ, ऊन तीव्र व्हायच्या आधीचे खेळ, पळापळी, स्विमिंग, रॅकेट, बास्केटबॉल, रनिंग, सायकलिंग, या सगळ्यांनी टग आणि पुल असे इफेक्ट्स होतात आपल्या मसलवर. त्याच्यामुळे मसल पण स्ट्रॉंग होतात आणि बोन कॅल्सिफिकेशन बरोबर होतं. आणि त्याच्यामुळे ज्या देशामध्ये ऑलिम्पिक मेडल्स मॅक्सिमम जिंकून मुलं घरी येतात त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस जास्त होत नाही. वा, खरंय. कारण की ऑलिम्पिक मेडल्स पण वयाच्या कमी वयामध्ये हे मुलं मिळवतात. त्याचा अर्थ ते खूप खेळलेले असतात, तर त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस जसे ते 70-80 क्रॉस करतील त्यांच्यामध्ये होत नाही. वा, तर इट इज अ गुड हे एक छान इन्व्हेस्टमेंट आहे बोनमध्ये, जे आपण शाळेमध्येच मुलांमध्ये करायला पाहिजे. त्यांना खेळू द्यायचं. दिवसभर थोडी खेळायला सांगतोय, 1 तास सकाळचा उन्हामध्ये, छान आहार, विटॅमिन डी आणि कॅल्शियम भरपूर त्यांना जर मिळालं तर त्यांचं ओल्ड एज निश्चितच खूप चांगलं होणार आणि त्यांना ऑस्टिओपोरोसिस होणार नाही. आपण आपल्या मुलांसाठी अनेक इन्व्हेस्टमेंटचे प्रकार करतो, पण अशा प्रकारे जर हेल्थ इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्या मुलांचं वृद्धत्व तरी किमान निरोगी राहील असं म्हणायला हरकत नाही. आपण या प्रश्नावर पुढेही माहिती घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अनिता बसवराज यांच्याशी आणि आपण त्यांच्याकडनं वृद्धापकाळामधले जे जे प्रश्न असतात ते कोणते आहेत आणि त्यावर नेमकी मात कशी करायची याची उत्तरं घेतोय. तुम्ही फार महत्त्वाचे प्रश्न आम्हाला सांगितलेत की अगदी स्मृतिभ्रंशापासून असेल किंवा ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळ होण्यापासून, पडण्याचा एक मोठा प्रश्न होता किंवा शारीरिक कमजोरी, या 4 महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण बोललो. मग आता एकंदरीतच आपलं जर वृद्धत्व निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? आपण चर्चेच्या आधी जिरॉन्ट्रोलॉजी बद्दल बोललो होतो. त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची एजिंगची कन्सेप्ट आहे, ते इन्फ्लमेशन. हे थांबवण्यासाठी आपण रोजच्या आहारामध्ये, रोजच्या जगण्यामध्ये थोडा थोडा जर बदल केला तर आपल्या ओल्ड एजमध्ये किंवा जसं वय वाढतं ते निरोगी राहण्यासाठी उपयोगी पडतं. त्याला अँटी इन्फ्लमेटरी डाएट आपण त्याला म्हणतो. इन्फ्लमेशन म्हणजे सूज म्हणायचं? हो हो हो. ओके. तर त्याचा अर्थ काय की ताज्या भाज्या जास्त खा. जे आपल्याला माहीत आहे तेच पॉइंट वाईज सांगण्यात येतं की सगळे प्रोसेस्ड तुमच्या जेवणामध्ये नको. ताजे अन्न हवे, त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या हव्या, ताजे ऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड वगैरे वापरले गेले नाही आहे असे बागेमध्ये उगवू शकता तुम्ही. बरोबर आहे, सेंद्रिय पद्धतीने केलेलं. तर ग्रीन म्हणजे हिरव्या पालेभाज्या आपल्या जेवणामध्ये असाव्या, फळं भरपूर असावे आणि भाज्याचे प्रत्येक प्रकार, टोमॅटो म्हणा किंवा शेंगा भाजी, हे सगळे जे सीड म्हणजे ज्याच्यामध्ये बीज आहे, प्रोटीन्स जास्त आहे, ह्या भाज्या महत्त्वाच्या आहेत. तसं पण जसं वय वाढतं तशी भूक कमी लागते आणि जेवणाचं प्रमाण कमी होतं, पण त्याच्यामध्ये जर हे आपण फरक केले की ताजं जेवण जेवतो आहे, ज्याच्यामध्ये बिया आहे, सीड्स आहे, क्विनोआ सीड्स म्हणा किंवा प्रोटीन्स जास्त आहे, असं जेवण आपण घेतो आहे. आणि हा एक विचारच आहे, म्हणजे रोजचंच जेवण तसं हवं. खरंय खरंय. आणि प्रोसेस्ड जे पेय असतात किंवा जेवण असतात ते बिलकुल वापरायचे नाहीये. खरंय खरंय. दुसरं म्हणजे फूड आणि डाएट जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये फळ आणि व्हेजिटेबल्स हे फार महत्त्वाचे आहे, फळभाज्या महत्त्वाच्या आहे आणि फळं महत्त्वाचे आहे. त्याच्याबरोबर झोप महत्त्वाची आहे. वा, खरंय. वेळेत झोपणं, 6 ते 7 तास एकदम व्यवस्थित झोप घेणं हे फार महत्त्वाचं आहे. वृद्धांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खूप जास्त झोप नको, दुपारची पण खूप झोप नको, पण रात्रीची शांतपणे 6 किंवा 7 तास झोप महत्त्वाची आहे.
झोपेच्या आधीचं स्क्रीन टाइम बिलकुल नको. तुम्ही मला असं वाचन वाटतं हे सगळं वयोगटांसाठी आहे. वाचन करू शकता, हं. पण स्क्रीन टाइम नको. संध्याकाळचं जेवण साधारण 6-7ला घ्यायचं. बर. जेवण आणि झोपेच्या मध्ये 3-4 तासाचं अंतर पाहिजे. ओके. फिजिकल ॲक्टिव्हिटी हवी. फिजिकल ॲक्टिव्हिटी किमान 3 ते 4 दिवस आठवड्यातनं हवी. 20 ते 40 मिनिटाची. ते चालणं असू शकतं, साधं सिंपल चालणं, जॉगिंग. पण जसं मी म्हटलं की जर सार्कोपिनिया आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे तर वेट बेरिंग ॲक्टिव्हिटीज, डंबलचे ॲक्टिव्हिटीज, पुल टग हे आपण आठवड्यातनं 2दा किंवा 1दा किंवा जसं जमलं तसं करू शकतो. ॲक्टिव्हिटी रोजची पाहिजे. जेवणामध्ये बदल पाहिजे. फ्रेश आणि ताजंच खायचं आहे. प्रोसेस्ड फूड नको. झोप व्यवस्थित पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट करायला शिकायला पाहिजे. मग ते मेडिटेशन आपलं जे म्हणजे भारताचं जे जुनं पूर्ण मेडिटेशन बेस्ड जी पद्धती आहे ती फार सुंदर आहे. त्याच्यामुळे जर आपण स्ट्रेस कमी करू शकलो. व्हेजिटेरियन फूड मधले प्रोटीन्स हे फार महत्वाचे आहे. ते ताजे असतात, नॉन प्रोसेस असतात आणि त्यांनी पण आपली तब्येत चांगली राहते, मसल मास वाढतो. कॅल्शियम दूध. आणि एक असं एक कन्सेप्ट आहे इंटरजनरेशनल, म्हणजे मोठ्यांनी आणि छोट्यांनी सोबत बसून जर जेवलं एकदा तरी तर दोघांचा पण फायदा होतो. आणि लहान मुलं जे जेवणार आहेत ते मोठ्यांना पण वाढायचं. म्हणजे त्याच्यामध्ये दूध आलं, फळं आलीत, कॅल्शियम रिच सप्लिमेंट्स आले, हे सगळं जर घेतलं तर एकदम निरोगी एज आणि मोर ॲक्टिव्ह. ओबेसिटी नको, वजन वाढायला नको. तर फिरणं, वजन नको वाढायला, व्यवस्थित जेवणं, झोपणं, स्ट्रेस मॅनेजमेंट. किती सिंपल आहे हे, किती साधे आहेत. साधे सोपे उपाय आहे. पंचसूत्री सांगितलीत तुम्ही. आणि हे जर केलं, आणि असं मी खूपदा पाहिलं आहे की पडायची भीती वाटते पण काठी वापरत नाही. दिसत नाही पण संध्याकाळीला फिरायला जायचं असतं. हे जे प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट्स आहे आपलंच ओळखायला लागतं. आणि जेव्हा पण कोणी व्यक्ती दवाखान्यात जातो तर सगळ्या औषधी एका बॅगमध्ये घालून घेऊन जायचं, नाहीतर डबल त्रिबल असे परत जे औषधी घेत असतं ते पण बरोबर नाही. हे सगळं केलं तर एजिंग प्रोसेस जी आहे किंवा वय जसं वाढतं आहे ते उपयोगाचंच ठरणार, स्वतःसाठी पण आणि सोसायटीसाठी पण. वा, खरंच खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं. आणि या तर छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसतच असतात आजूबाजूला की दिसतंय तोल जातोय तरी काठी वापरायची नाही, कारण ते एक त्यांचा इगो कुठेतरी हर्ट होत असतो. पण आपणच पडायचं नसेल आणि पुढचे सगळे परिणाम टाळायचे असेल तर आपल्याला ती काठी घेणं गरजेचं आहे. खूपच महत्वाची माहिती तुम्ही सांगितली आहे. पण मग तुम्हाला असं वाटतं का, आता इतकी वर्ष तुम्ही या फील्डमध्ये काम करताय किंवा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी तुम्ही विविध उपक्रमही करता, तर तुम्हाला असं वाटतं का की आता जे मेडिकलचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, वैद्यकीय शिक्षण, त्यांच्यासाठी हा एक स्वतंत्र अभ्यासक्रम असायला हवा? हा नक्कीच स्वतंत्र अभ्यासक्रम व्हायला हवा. कारण की 20% जर पॉप्युलेशन 60च्या वर असणार आहे तर एज स्पेसिफिक ट्रीटमेंट, आणि त्याला आपण हेल्थ स्पॅन म्हणतो. एज स्पॅन वेगळा, हेल्थ स्पॅन वेगळा. जर 95 वर्षाचा व्यक्तीमध्ये 70 वर्षाची एनर्जी असेल तर त्याला आपण म्हणतो हेल्थ स्पॅन इज 70 इयर्स. बायोलॉजिकल एज इज 95, बट तर बायोलॉजिकल एज इज 70 पण क्रोनोलॉजिकल एज इज 95. तर याच्यासाठी आपल्याला, आणि हे लहान डॉक्टर जे आता शिकून बाहेर निघालेले आहे हेच जे आहे मोठ्यांची देखभाल जास्त चांगली करू शकतात. ते एनर्जेटिक असतात, स्क्रीनिंग करू शकतात, आणि इट इज हे मल्टीडिसिप्लिनरी आहे. तर त्यामुळे हे अभ्यासक्रम किंवा एज फ्रेंडली हॉस्पिटल्स, ओपीडी कन्सेप्ट हे आता तर व्हायलाच हवे. होतंय पण जास्त जोमानी व्हायला हवे. बरोबर. आता तुम्ही या क्षेत्रामध्ये इतके वर्ष काम करत आहात किंवा तुम्ही स्वतंत्र या विषयाची ओपीडी सुरू करून किती वर्ष झाली? सरकारने ही ओपीडी सगळीकडे कंपल्सरी केलेली आहे, पण सगळ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या कॉलेजमध्ये ही ओपीडी आहे.
ओके. हो, बर. पण त्याचा विस्तार व्हायला पाहिजे आणि हा विस्तार तेव्हाच होणार जेव्हा ती जिरियाट्रिक डिपार्टमेंट आणि जिरियाट्रिक पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होईल. भरपूर दवाखान्यांमध्ये असं आहे, जिरियाट्रिक अभ्यासक्रम चालू झालेला आहे आणि होतंय ते. पण बीजे ससून सारख्या ठिकाणी पण ते झालं तर निश्चितच इथे येणारे जे 60च्या वरचे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळे वेगळे कार्यक्रम, वेगळे वेगळे त्यांना उपयोग होईल, एज फ्रेंडली गोष्टी आपण करू शकतो आणि त्यांचा उपयोग सोसायटीमध्ये होऊ शकतो. खरंय खरंय, महत्वाचं आहे. आपण माहिती घेतोय की अशा पद्धतीचा जर स्वतंत्र अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध झाला तर निश्चितच समाजाला त्याचा जास्त उपयोग होणार आहे. आपण मॅडमकडनं अजूनही काही प्रश्नांवर उत्तरं घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अनिता बसवराज यांच्याशी. निरोगी वृद्धत्व नेमकं कसं असावं याच्याबद्दल त्यांनी अतिशय सुंदर आणि सविस्तर मार्गदर्शन आपल्याला केलंय. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की याचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम असेल तर निश्चितच सर्वांनाच त्याचा फायदा होईल. केवळ त्या वृद्धांना नाही तर समाजाला सुद्धा त्याचा फायदा निश्चितच होणार आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की जेव्हा आपण असा विचार करतो की ओपीडी त्यांच्यासाठी स्वतंत्र असली पाहिजे, तर ही ओपीडी जर स्वतंत्र केली तर आयडियल ओपीडी कशी असेल वृद्धांसाठी, काय वाटतं तुम्हाला? आयडियल ओपीडी जी आहे ती ऐसपैस पाहिजे. त्याच्यामध्ये वृद्धांना सोप्याने आतमध्ये येता आलं पाहिजे, बाहेर जाता आलं पाहिजे, खूप गर्दी नसावी, ढकलाढकली नसावी. जर व्हीलचेअरवर असेल तर व्हीलचेअर आतमध्ये येता आलं पाहिजे, व्हीलचेअर आतमध्ये घेणारा व्यक्ती पाहिजे. त्यांचा ओपीडी पेपर काढण्यासाठी एक स्वतंत्र वेगळी लाईन पाहिजे, ती मिक्सअप व्हायला नको. जर जास्त गर्दी झाली तर त्यांना बसायला बेंच पाहिजे. ओपीडी मध्ये आल्यावरती तिथे मेडिसिनचा व्यक्ती, सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, फिजिओथेरपी, नर्सिंगचा व्यक्ती हे पाहिजे. म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग पण होईल. सायकॅट्रीचा व्यक्ती, फिजिओथेरपिस्ट, डेंटिस्ट हे सगळे पाहिजे पीक आवर्समध्ये. म्हणजे असा त्याचा मेसेज आहे की एकदा त्या ओपीडी मध्ये तो व्यक्ती आला की ऑस्टिओपोरोसिस स्क्रीनिंग म्हणा, फॉल्स टेस्ट म्हणा, डिमेन्शिया स्क्रीनिंग, त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित झालेला आहे. जर त्याला कुठे दुखत असेल पाठीमध्ये, गुडघ्यामध्ये, तर तो ऑर्थोपेडिक्सचा प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह झाला पाहिजे. डेंटिस्ट्रीचा, डोळ्याचा, कानांचा. तर आयडियल ओपीडी म्हणजे की त्या व्यक्तीचं सर्वस्व त्याच ठिकाणी व्यवस्थितपणे लाईन बाय लाईन स्क्रीनिंग होतं आणि हे फास्ट होतं. त्याला खूप वेळ थांबायला नको आणि तो पटकन बाहेर जाऊ शकतो. अगदी खरं. आणि त्याच्यासोबत तिथे वॅक्सिनेशन सेंटर पण असावं. मला हेच विचारायचं होतं की हे सगळं ठीक आहे, पण लस हा पण म्हणजे वृद्धांनी कोणकोणत्या लसी घ्याव्यात आयडियली तुम्ही डॉक्टर म्हणून काय सांगाल? तर आपल्या इथे पीडियाट्रिक वॅक्सिनेशनचा प्रोग्राम खूप स्ट्रॉंगली राबवला जातो. पण आपल्या देशामध्ये ॲडल्ट वॅक्सिनेशन ही कन्सेप्ट खूप अजून विकसित झालेली नाहीये. पण जिरियाट्रिक वॅक्सिनेशन हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की दवाखान्यामध्ये जर आपण बघितलं की वृद्धांना कशासाठी ॲडमिट केलं जातं, तर तो खोकला, ब्रॉन्कायटिस, निमोनिया या गोष्टीसाठी त्यांना दवाखान्यामध्ये भरती केलं जातं आणि त्याच्यासाठी ते दीर्घकाळ भरती असतात. तर हे जर प्रिव्हेन्शन आपण करू शकलो लसीद्वारे, फ्लू लस असते त्याला आम्ही इन्फ्लुएन्झा वॅक्सिन म्हणतो, ही जी वॅक्सिन आहे, किंवा हर्पीस झोस्टर नावाचा जर आजार झाला जर 60 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना, तर तो खूप जास्त तीव्र असतो. किंवा टिटॅनसचं वॅक्सिन घेतलं नाहीये मागच्या 10 वर्षात, किंवा हिपॅटायटिस बीचं घेतलं नाहीये, तर हे महत्त्वाचे थोडेसेच वॅक्सिन्स आहे, 4 किंवा 5. निमोकॉकल वॅक्सिन, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, किंवा खूप सारे जण जे वयाने मोठे असतात त्यांचे लहान मुलांना सांभाळायची जबाबदारी त्यांना दिलेली असते. तर हे डीपीटी वॅक्सिन जे आहे, पर्ट्युसिस, डिफ्थेरिया, जे मुलांना होतं ते त्यांना होऊ नये. तर हे 4-5 वॅक्सिन्स आहे. जर आपण याच्यासाठी काळजी घेतली तर निमोनियाचे प्रकार कमी होणार, त्यांचे हॉस्पिटलायझेशन कमी होणार, सरकारवर त्यांची ट्रीटमेंट करायचा जो बर्डन आहे तो कमी होणार आणि आपल्याला निरोगी लोक पण असणार. त्याच्यामुळे ही खूप मोठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे
की आपल्याजवळ हे OPD आणि वॅक्सिनेशन सेंटर असावं आणि प्रिव्हेंटिव्ह थेरपीज आपण जर करू शकलो तर जास्त वेळ हेल्थ स्पॅन राहण्यामध्ये मदत होईल आणि आपल्या समाजाला याचा फार उपयोग होईल. फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे हेच आजार असतात महत्त्वाचे की ज्यामुळे त्यांना ऍडमिट व्हायला लागतं. जर त्या आजारांसाठी लसी उपलब्ध असतील तर ती लस घेऊन आपण फार मोठा प्रश्न आपला टाळू शकतो. हे या निमित्ताने आपल्या वृद्ध प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं असणारच. मॅडम, इतकं तुम्ही आम्हाला या जेरियाट्रिक मेडिसिन बद्दल सविस्तर माहिती दिलीत. आता एक जाता जाता प्रश्न असा विचारावासा वाटतो की आमचे जे प्रेक्षक आहेत ते सर्व वयोगटातले आहेत, वृद्ध आहेत, तरुण आहेत. आता आपण प्रामुख्याने वृद्धांबद्दल बोलतोय, पण अशिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, ग्रामीण आहेत, शहरी आहेत. तर या सर्वांसाठी तुम्ही एक संदेश म्हणून, की आता तुम्ही हा एक नवीन विषय आम्हाला सांगितलात, तर त्या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय देऊ इच्छिता? तर जसं आपण म्हटलं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आपण म्हणतो, कारण की जे प्रॉब्लेम्स जसं जसं आपलं वय वाढतं त्याचा उपाय आपण लहान असतानाच असतो. तर आपले ॲक्टिव्हिटीज जर आपण वाढवले, फिजिकल ॲक्टिव्हिटी थोडा वेळ का असेना आपण दिला, आणि हे जे इन्फ्लमेशन जे आपण मध्ये बोलत होतो त्याच्यासाठी दारू, स्मोकिंग हे फार खराब गोष्टी आहेत. हे जर आपण नाही केलं, किंवा आपण जेवण त्याच्यामध्ये भाज्या आहेत, ताजे फळ आहेत, ते जर आपण घेतले. महत्त्वाचं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी, स्ट्रेस टाळणं, झोप व्यवस्थित करणं, आपले जे हाडं मजबूत होण्याची जी प्रक्रिया असते ते आधीपासूनच चालू ठेवणं, आणि जे आपण म्हणतो डाएट व्यवस्थित करणं, ओबेसिटी न होऊ देणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवणं, आणि स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर राहणं. हे जर आपण सगळं करू शकलो तर नक्कीच जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्याला हेल्थ स्पॅन वाढलेले व्यक्ती आपल्यासाठी तयार होतील आणि हेल्दी ग्रेईंग भारत असा तयार होईल. जर सगळ्यांचं हेल्थ व्यवस्थित असलं तर नक्कीच देश प्रगत करतो, आणि त्याच्या सगळे जे आपले उपक्रम असतात त्याच्यामध्ये यांचा फार मोठा वाटा असू शकतो असं मला वाटतं. प्रेक्षक हो, आज आपण जेरियाट्रिक मेडिसिन अर्थात वृद्ध आरोग्य सेवा या एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. डॉक्टरांनी आपल्याला त्या संदर्भात मार्गदर्शन केलं. गेल्या काही वर्षांमध्ये आपला लाईफ स्पॅन वाढला, म्हणजे आयुर्मर्यादा वाढली. पण आजचा विषय डॉक्टरांनी जो सांगितला तो महत्त्वाचा आहे. नुसता लाईफ स्पॅन वाढून उपयोग नाही, तर आपला हेल्थ स्पॅन म्हणजे आपला आरोग्याची सुद्धा मर्यादा जी आहे ती पण वाढली पाहिजे. हा एक महत्त्वाचा संदेश आपल्याला या निमित्ताने मिळाला आहे. आणि दुसरंही आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की वृद्धापकाळ जर निरोगी व्हायचा असेल तर त्याची हेल्थ इन्व्हेस्टमेंट ही आधीच्यापासनं, म्हणजे अगदी आपल्या शाळेच्या वयापासनं करणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या मुलांसाठी सगळ्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट्स करतो, अशा पद्धतीची हेल्थ इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच वृद्धांसाठीची वेगळी आरोग्य सेवा असणं ही आजच्या समाजाची एक महत्त्वाची गरज आहे. म्हणून आपण जसं म्हणतो की पेडियाट्रिक हा वेगळा विषय झाला, किंवा आणखी वेगवेगळे विषय स्पेशलाइज्ड आहेत, त्याप्रमाणे स्वतंत्र अशी वृद्धांना आरोग्य सेवा देण्यासाठी जेरियाट्रिक मेडिसिन ही जी स्वतंत्र शाखा आहे त्याच्या वेगवेगळ्या स्वतंत्र OPDs या अद्ययावतपणे समाजामध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये निर्माण व्हाव्यात, जेणेकरून या समाजात 20% असणारे जे हे वृद्ध आहेत त्यांचं वृद्धापकाळ हा जास्तीत जास्त आनंददायी आणि निरोगी सुद्धा होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या मनामध्ये ज्या ह्या विषयावरचे प्रश्न होते, आणि मुळातच हा वेगळा विषय होता, स्वतंत्र विषय होता, तो आम्हाला अतिशय सोप्या भाषेत, शास्त्रीय भाषेत तुम्ही स्पष्ट करून दिलात. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.